आसमान है रास्ता खुद बनाना है। अपनी मंजिल तो आसमान है रास्ता खुद बना है। सफलता मिले या ना मिले ये अलग बात है। सफलता मिले या ना मिले ये अलग बात है, लेकिन कोशिश भी ना करना ये गलत बात है। ये गलत बात है। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, राम राम, गुड मॉर्निंग, सत श्री अकाल, सलाम वालेकुम। आपल्या सर्वांचं या ठिकाणी जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ उपक्रमा अंतर्गत घेण्यात येणारी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण पंचायत समिती शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे। त्या तासिकेदरम्यान आपल्या सर्वांचं, या गुणवान मुलांचं, त्यांच्या गुणवान पालकांचं मनापासून आमच्या प्रशासनाकडून आपलं स्वागत करतो। आज या ठिकाणी 5 जुलै 2025 या दिवशी आपण या तासिकेसाठी उपलब्ध आहात। आपण या ठिकाणी तासिकेसाठी संपूर्ण आपले मनाची तयारी करून बसलात, तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी अण्णासाहेब रामभाऊ साळुंके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरेवाडी, बीट पाथर्डी, तालुका पाथर्डी, आपले मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, हा जो मिशन आरंभ जो आपला यशस्वी चाललेला उपक्रम आहे, हा जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यातील चक्षु आणि अत्यंत तळमळ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाडी वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांसाठी, वाडी वस्तीवर शिकणाऱ्या मुलांसाठी आयोजित केलेला हा अतिशय सुंदर उपक्रम आहे। याचे परिणाम दूरगामी दिसत आहेत, याचं यश खूप मोठे दिसत आहे। आज या ठिकाणी या उपक्रमामध्ये मला एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दिले, त्याबद्दल मी आमच्या तालुका प्रशासनाचा, कराड साहेबांचा मनापासून आभारी आहे। कारण एक वाडी वस्तीवर काम करणारा मी सर्वसामान्य शिक्षक आहे। त्या शिक्षकाला या ठिकाणी जिल्हा स्तरावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची संधी मिळत आहे, त्यासाठी मी तालुका प्रशासनाचे खूप खूप आभारी आहे। चला तर आज आपण जो घटक घेणार आहोत, जो विषय शिकवणार आहोत, तो खूप रंजक आहे, तो खूप इंटरेस्टिंग आहे, तो खूप सुंदर आहे। दिसायला अवघड आहे परंतु सोपा आहे, पण त्यातल्या आपल्याला गमती जमती शिकायच्या आहेत। त्या गमती जमती शिकल्यानंतर आपण त्या घटकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन संपूर्णपणे बदलणार आहे। तो बदलण्याचा निश्चय मी सुद्धा करून आलोय की प्रत्येक विद्यार्थ्याचा त्यात घटक दशमान परिमाणे हा जो घटक आहे, हा घटक आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास इतक्या उंचीवर जाणार आहे की सरांनी शिकवलेल्या घटकामुळे मला हे प्रश्न अतिशय सोपे गेले आणि मला पैकीचे पैकी मार्क या ठिकाणी मिळाले, असा आत्मविश्वास देण्यासाठी मी आलोय। तर तुम्ही तयार आहात ना? चला, विषय गणित। माझ्याकडे जो घटक आहे दशमान परिमाणे, काल दशमान परिमाणाविषयी तुम्हाला सविस्तर अतिशय सविस्तर मार्गदर्शन आमचे मित्र उपक्रमशील शिक्षक, पर्यावरणवादी शिक्षक संदीप राठोड सरांनी अतिशय उगमापासून प्रकारापासून सगळ्याच गोष्टी, संकल्पना एकदम अतिशय छान प्रकारे त्यांनी तुम्हाला शिकवल्या आहेत, तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। तर या घटकावर 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित या विषयामध्ये हा घटक येतो। या घटकामध्ये गणित विषयाचा 100 मार्काचा पेपर असतो, 50 प्रश्न असतात। तर त्यामध्ये या घटकावर 3 प्रश्न विचारले जातात। 3 प्रश्नांना 6 गुण असतात, म्हणजे गणित विषयाचा पेपर आहे 100 गुणांचा, त्याच्यामध्ये 6 गुण आहेत दशमान परिमाणांना। दशमान परिमाणाची टक्केवारी 100 पैकी 6 म्हणजे 6%, अतिशय मोठी टक्केवारी या घटकासाठी आहे। आणि घटक पाहिलं तर खूप छोटा आहे, टक्केवारी खूप मोठी आहे। कारण या घटकाचं महत्व काय आहे की या घटकाला समजून घेऊन ते सोडायचंय, त्यामुळे फक्त बेरीज करायची नाही, वजाबाकी करायची नाही, की घटक हा व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे। समजावून घेण्यासाठी हा घटक आहे। त्या घटकामध्ये उपघटक आपण आज पाहणार आहोत की परस्पर रूपांतरण। काल आपण पाहिलं संकल्पना, त्याचा उगम, त्याचे प्रकार, कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये येतात ते आपण सर्व पाहिले। आज आपण पाहणार आहोत त्याचं परस्पर रूपांतरण कसं करायचं। तर या ठिकाणी आपण काल या तासिकेसाठी होतो, तर त्या तासिकेमध्ये सरांनी तुम्हाला सांगितलं की लांबी या घटकामध्ये साधारणतः कोणत्या घटकावर प्रश्न विचारतात? लांबी, वस्तुमान आणि धारकता या 3 घटकावर साधारणतः प्रश्न विचारले जातात। संपूर्ण घटक हा त्याच्यावरच अवलंबून आहे। मग लांबी म्हणजे काय? माझं घर ते माझी शाळा यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं लांबी। आता माझ्या हातामध्ये हा पॉइंटर आहे, या पॉइंटरची सुरुवात इथपासून तर इथपर्यंत झालेली आहे, म्हणजे हे जे अंतर आहे याला म्हणायचं लांबी। मग ही लांबी आपण मोजतो कशात? आपण काल माहिती आपल्याला, काल शिकलो आपण लांबी कशात मोजतो? लांबी मोजतो मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये, मिलीमीटर मध्ये। मग लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे मीटर। मीटर हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे। काल आपण पाहिलं
की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. म्हणजे एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर बसतात आणि 1000 किलोमीटर 1000 मीटरचेच 1 किलोमीटर होतो. म्हणजे जेवढे 1000 किलोमीटर, जेवढे 1000 मीटर तेवढेच किलोमीटर, आणि जेवढे किलोमीटर तेवढेच 1000 मीटर, जेवढे किलोमीटर तेवढेच 1000 मीटर, आणि जेवढे 1000 मीटर तेवढेच किलोमीटर असतात. अत्यंत सोपं. एक म्हणजे 1000, त्या दृष्टिकोनातून 15 धरला आपण, 15 किलोमीटर बरोबर 15,000 मीटर, 17,000 मीटर बरोबर 17 किलोमीटर, 30,000 मीटर बरोबर 30 किलोमीटर. अशा प्रकारे जेवढे 1000 तेवढेच किलो, तेवढेच तेवढेच आपल्याला किलोमीटर धरायचे. जेवढे 1000 मीटर तेवढेच किलोमीटर. त्यानंतर वस्तुमान. वस्तुमान म्हणजे साधारणतः विद्यार्थ्यांना वाटतं की वस्तुमान आणि वजन या संकल्पना एक आहेत. नाही विद्यार्थी, इथं आपली गफलत होती. वस्तुमान आणि वजन या परस्पर दोन संकल्पना आहेत. वस्तुमान आणि वजन या परस्पर दोन संकल्पना कशा आहेत? वस्तुमान हे एक पदार्थांचा संचय असणारा घटक आहे, जडत्व आहे. आणि वजन, वजन ही वेगळी संकल्पना आहे. आज माझं वजन आहे समजा 70 किलो, तर मी आज पृथ्वी या ग्रहावर आहे. चंद्र या ग्रहावर मी गेल्यानंतर तिथं माझं वजन 70 भरण असं काही नाही. ते वजन बदलू शकतं. किंवा आणखी मी वेगळ्या ग्रहावर गेलो किंवा दक्षिण ध्रुवावर गेलो, तिथं वजन माझं बदलू शकतं. उत्तर ध्रुवावर गेलो तिथं वजन माझं. परंतु वस्तुमान अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये बदल होत नाही. वस्तुमान कोणत्याही ठिकाणी आपण गेलो तर त्या पदार्थाचं वस्तुमान सेम राहतं. वस्तुमानामध्ये सुद्धा आपण शिकलोय की वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक ग्रॅम आहे. मग वस्तू आपण मोजतो कशात? आता आपण दुकानात गेलो, 5वीचे मुलं, आपण घरचे त्यांना दुकानात पाठवतात, जा रे बाळा साखर आण, शेंगदाणे आण, गुळ आण, मिठाचा पुडा आण. तर मग आपण गेल्यानंतर दुकानदाराला म्हणतो की काका मला 1 किलो साखर द्या, 2 किलो रवा द्या, 3 किलो तांदूळ द्या. म्हणजे वस्तुमान आपण किलोग्रॅम, ग्रॅम आणि मिलीग्रॅम याच्यामध्ये मोजतो. मग वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित आणि मूलभूत एकक ते आहे ग्रॅम, किलोग्रॅम, ग्रॅम. तर 1 किलो मध्ये 1000 ग्रॅम बसतात आणि 1000 ग्रॅम मध्ये 1 किलोग्रॅम बसतात. म्हणजेच काय? जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम, जेवढे 1000 ग्रॅम तेवढेच किलोग्रॅम. उदाहरणार्थ 8 किलोग्रॅम बरोबर 8000 ग्रॅम, 9000 ग्रॅम बरोबर 9 किलोग्रॅम. या ज्या परस्पर संकल्पना आहेत त्या अत्यंत सोप्या आहेत. ते आपल्या या ठिकाणी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा सरांनी तुम्हाला सांगितलं होता की धारकता. धारकता. आता माझ्या हातामध्ये ही पाण्याची बॉटल आहे. या पाण्याच्या बॉटलमध्ये किती पाणी बसतं? या बाटलीमध्ये 1 लिटर पाणी बसतं. ही याची झाली कॅपॅसिटी, धारकता. म्हणजे याची क्षमता. म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये त्या द्रवाचा किती संचय होतो त्यावर त्याची धारकता अवलंबून असते. धारकता मोजण्याचं प्रमाण एकक लिटर आहे. मग धारकता म्हणजे काय? जे आपल्याला आपल्या संपर्कात, आपल्या परिसरामध्ये, आपल्या वातावरण, आपण जिथे राहतो त्या ठिकाणी जे पातळ पातळ पदार्थ आहेत, द्रव स्वरूपाचे पदार्थ आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कोणते? पाणी, पेट्रोल, डिझेल, अशा तेल, आपल्या घरगुती वापरामधलं तेल. आपण दुकानात गेल्यानंतर असं म्हणत नाही की मला 5 किलोग्रॅम तेल द्या, 5 मीटर तेल द्या. आपण म्हणतो मामा मला 1 लिटरची पिशवी द्या. पाणी सुद्धा आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण जर म्हटलं की मला 1 लिटर बिस्लरी बॉटल द्या, मग तो जी बॉटल देतो त्याचं प्रमाण असतं, त्याचं माप असतं 1 लिटर. म्हणजे अशा प्रकारे धारकता मोजण्याचं प्रमाण एकक लिटर आहे. लिटर, मिलीलिटर, किलो लिटर यामध्ये ती धारकता मोजली जाते. मग धारकता सुद्धा तसाच प्रकार आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर आणि 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर. अशा प्रकारे जेवढे 1000 लिटर तेवढेच जेवढे लिटर तेवढेच 1000 मिलीलिटर, आणि जेवढे 1000 मिलीलिटर तेवढेच लिटर. हे अशा प्रकारच्या सोप्या संकल्पना आपण काल पाहिल्यात. तर आज खऱ्या अर्थानं आपल्या त्या घटकामध्ये आता तिसरी, दुसरी, चौथी आपण या वर्गामधून 5वी मध्ये आलो. अतिशय गुणवान मुलं आपण आहात. प्रत्येक मुलगा हा मिशन आर्मीच्या 4थीच्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. त्यांना माहित आहे की दुसरी मध्ये, तिसरी मध्ये, चौथी मध्ये ह्या ज्या कल्पना आहेत कोणत्या? 1 किलोमीटर 1000 मीटर, 1 किलोग्रॅम 1000 ग्रॅम, 1 लिटर 1000 मिलीलिटर. ह्या सर्व संकल्पना आपण पाठ करायचो. सरांनी आपल्याला सांगायचं की एवढ्या एवढ्या कल्पना पाठ करून ठेवा, ह्या पेपरला येतील. मग आपण काय करायचं की 10 पर्यंत किलोमीटर लिहायचे, 10 पर्यंत किलोग्रॅम लिहायचे, 10 पर्यंत लिटर लिहायचे आणि त्या परस्पर त्यांचं पाठांतर करायचं. परंतु आता 5वी मध्ये त्याचं थोडंसं पुढचं व्हर्जन आपल्याला शिकवायचंय. न पाठांतर करता सहज आणि सोप्या पद्धतीने त्यावरील उदाहरणे, ही परिमाणे आपल्या लक्षात राहिली पाहिजेत. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे दशमान परिमाणाची पट्टी.
दशमान परिमाणाची पट्टी. ही पट्टी काय करेल? ही पट्टी प्रत्येक उदाहरण तुम्हाला समजून सांगण्यासाठी, प्रत्येक उदाहरण सोडवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कोणत्याही परिमाणाचं परस्पर रूपांतर करण्यासाठी, त्याची तुलना करण्यासाठी ही पट्टी आवश्यक आहे. ही पट्टी का लक्षात ठेवायची? की तुम्हाला जर पाठांतर करायचं नसेल, सहज सोप्या पद्धतीने अचूक उदाहरण सोडायचं असेल, तर या पट्टीद्वारे तुम्ही ते 100% सोडून. मग परस्पर रूपांतर करण्याच्या अगोदर या पट्टीचं वाचन अतिशय महत्वाचं आहे. ही पट्टी आपल्याला अतिशय वाचनाचं वाचन करता आली तर आपल्याला सहज त्या पट्टीद्वारे उदाहरणं सुटतील. आता ही पट्टी आपल्याला हसत खेळत सहज परत परत मुखोद्गत करत लक्षात ठेवायचे आहे. ज्यावेळेस आपल्या हातामध्ये पेपर येईल, ज्यावेळेस आपल्या हातामध्ये शिष्यवृत्तीचा पेपर येईल, त्यावेळेस पाठीमागं कोरं काम करण्यासाठी जागा असेल. मग त्या कोरं काम करण्यासाठी जागा असले तर त्यावेळी त्या ठिकाणी ही पट्टी लिहून घ्यायची. कारण 100% 3 प्रश्न त्याच्यावर अवलंबून येणार आहेत हे आपल्याला माहित आहे. मग आपण काय करायचं? त्या पेपरमध्ये पाठीमागं जायचंय आणि पाठीमाग गेल्यानंतर ही पट्टी लिहून घ्यायची. मग पट्टी येताना लक्षात ठेवायची कशी? याचं वाचन करायचं कसं? बघा, वाचन करताना पाठीमागून जायचं. मिली सेंटी डेसी ग्रॅम, डेका हेक्टो किलोग्रॅम, मिली सेंटी डेसी ग्रॅम, डेका हेक्टो किलोग्रॅम. आता याच्यामध्ये 3 संकल्पना आहेत: ग्रॅम, मीटर, लिटर. आपण शिकलो की हे सगळं मूलभूत एकक आहेत: ग्रॅम, मीटर, लिटर. आता काल तुम्हाला राठोड सरांनी एक त्याची शॉर्टकट की सांगितली होती की मसड, गमली, डावा. मसड, गमली, डावा. त्या प्रकारे लक्षात ठेवा किंवा असं लक्षात ठेवा: मिली सेंटी डेसी ग्रॅम, डेका हेक्टो किलोग्रॅम, डेका हेक्टो किलोग्रॅम, मिली सेंटी डेसी ग्रॅम, डेका हेक्टो किलोग्रॅम. जर मीटरचं जर धरलं आपण, हे झालं ग्रॅमचं, पण मीटरचं म्हटलं तसंच मिली सेंटी डेसी मीटर. परत आहे का? मिली सेंटी डेसी मीटर, डेका हेक्टो किलोमीटर, डेका हेक्टो किलोमीटर, मिली सेंटी डेसी मीटर, डेका हेक्टो किलोमीटर. अशा प्रकारे ते सहज आपल्या लक्षात राहून जाईल. जर लिटरचं जर आपलं वाचायचं पडलं, लिटरचं अत्यंत सोपं, तसंच मिली सेंटी डेसी लिटर. आलं लक्षात? हा, तुम्ही आता परत परत म्हणताय, खूप छान गोष्ट आहे. सगळे विद्यार्थी परत परत म्हणतायत माझ्या पाठीमागं. मिली सेंटी डेसी लिटर, मिली सेंटी डेसी लिटर, डेका हेक्टो किलो लिटर, डेका हेक्टो किलो लिटर. अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला मुखोद्गत करायची, कारण याला पर्याय नाहीये. 3 मार्क, 3 प्रश्न, 6 गुण या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. मग त्यासाठी ही पट्टी मुखोद्गत करणं खूप गरजेचं आहे. काय अवघड नाही. मिली सेंटी डेसी लिटर, डेका हेक्टो किलोमीटर, किलो लिटर. अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला पाठांतर. दुसरा मुद्दा असा आहे की मग ही पाठांतर केली गोष्ट, मग याच्यातून मांडायचं कसं, याचं रूपांतर कसं? बघा, हे जे माप आहेत, हा याचा चढता क्रम आहे. पाठीमागून या पट्टीचा चढता क्रम लावलेला आहे. म्हणजे जर आपण मिली धरलं, तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिली. लक्षात घ्या, ही 10-10 ने वाढत जाणारी पट्टी आहे. 10-10च्या परिमाणामध्ये वाढत जाणारी ही दशमानाची पट्टी आहे. ही पट्टी आपला अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत समजून घ्यायची आहे. पाठीमागून जर आपण धरलं की 10-10च्या टप्प्याने वाढत जाणारी ही दशमान परिमाणाची पट्टी आहे. आलं लक्षात? 10-10च्या. कसं? मिली जर धरलं आपण तर 1 सेंटी म्हणजे किती मिली? मग 1 सेंटी म्हणजे 10 मिली. लक्षात घ्या. मग जर त्यांनी विचारलं आपल्याला की 1 डेसी म्हणजे किती सेंटी? 1 डेसी म्हणजे 10 सेंटी. 1 मीटर म्हणजे 10 डेसी. 1 डेका म्हणजे 10 मीटर. 1 हेक्टो म्हणजे 10 डेका आणि 1 किलो म्हणजे 10 हेक्टो. अशा प्रकारे ही जी दशमान परिमाणाची पट्टी, याला मॅजिक पट्टी सुद्धा म्हणतात. मॅजिक पट्टी का म्हणायचंय? की याच्यामुळे उदाहरणं न पाठांतर करता सहज आणि अचूक सुटणार आहेत, म्हणून याला मॅजिक पट्टी म्हणतात. कारण हा जे घटक आहे पूर्ण हा दशमान पट्टीवर अवलंबून आहे. मग ही जी पट्टी आहे 10-10च्या परिमाणाने वाढत जाणारी आहे. आणि 10 जर आपण इकडून घेतलं, इकडून याचा उतरता क्रम लागतो. म्हणजे हा दशमान पट्टीवरील हे जे माप आहे मिलीचं, हे सर्वात लहान आहे. त्यानंतर सेंटी थोडं मोठं, त्याच्यापेक्षा मोठं डेसी, त्याच्यापेक्षा मोठं
लिटर मीटर ग्रॅम काय असेल ते, नंतर डेका हेक्टो आणि सगळ्यात मोठं पट्टीवरील मोठं किलो, किलो नंतर मग पुढे आहेत 2 माप, परंतु आपण इथपर्यंत ठीक आहे. मग हा जो प्रकार आहे पाठीमागून पुढे येण्याचा हा चढता क्रम झाला, आणि किलो कडून आपण जर मिलीकडे गेलो तर तो आहे उतरता क्रम. मग हा असा कमी कमी होत जातो. उदाहरण सोडताना आपला मग वापरायची कशी ही पट्टी, ही पट्टी वापरायची कशी, तर ही पट्टी वापरताना आपलं जर डावीकडून उजवीकडे जायचंय, लक्षात घ्या, डावीकडून उजवीकडे जायचंय म्हणजे किलोकडून आपल्या इकडे मापाकडे जायचंय, तर त्यावेळेस आपल्याला गुणाकार करायचा. लक्षात घ्या, 10 पटीने वाढत जाते, तर त्या वेळी आपल्याला गुणाकार करायचा. ज्यावेळी आपल्याला उजवीकडून डावीकडे जायचंय त्यावेळेस आपला भागाकार करायचा. एकदम सोपं आहे. ज्यावेळेस आपल्याला, परत लक्षात ठेवा, या दशमान परिमाणाच्या पट्टीवर जर आपल्याला ज्यावेळेस परिमाण दिलंय डावीकडलं आणि उजवीकडलं विचारलंय त्यावेळेस आपला गुणाकार करायचा. आणि ज्यावेळेस आपल्याला परिमाणामध्ये पट्टीवरती उजवीकडलं परिमाण दिलंय आणि विचारलंय डावीकडलं, त्यावेळेस आपला उजवीकडून डावीकडे येताना भागाकार करायचा आहे. तेवढ्या प्रमाणात कमी करायचंय, हे तेवढ्या प्रमाणात वाढवायचे. लक्षात ठेवा, प्रमाणात वाढवणे, प्रमाणात तेवढ्या प्रमाणात कमी करणे, 10 पटीत वाढवणे किंवा 10 पटीने कमी करणे, अशा प्रकारची ही पट्टी आहे. दशमान परिमाणाची पट्टी ज्या विद्यार्थ्याला समजली, ज्या विद्यार्थ्याच्या लक्षात आली, त्याला हा घटक अत्यंत सोपा आणि सहज जाणार आहे. त्याला कोणत्याही पाठांतराची गरज नाही, त्याला कोणत्याही काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त पट्टी लक्षात घेऊन त्यामध्ये रूपांतर कसं करायचंय हे लक्षात ठेवलं काय हा घटक अत्यंत सोपा जाईल. आलं लक्षात? लक्षात आलं तुमच्या? ही दशमान परिमाणाची पट्टी, दशमान परिमाणाची पट्टी 10 टप्प्याने वाढत जाते पाठीमागून, आणि डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जाईल, उजवीकडून डावीकडे येताना वाढत जाईल. ज्यावेळेस आपलं उदाहरण सोडवायचंय त्यावेळेस जर आपल्याला डावीकडलं परिमाण दिलंय आणि उजवीकडलं विचारलंय त्यावेळेस त्याचा गुणाकाराची पद्धत आहे तेवढ्या पटीने, आणि ज्यावेळेस उजवीकडलं परिमाण दिलंय आणि डावीकडचं विचारलंय त्यावेळेस आपला भागाकार करायचा. आलं लक्षात? तर आपण त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आधारित उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता मोठ्या एककाकडून लहान एककात रूपांतर करताना म्हणजे कसं, ही मोठे एकक आहेत, हे मोठं एकक आहे, हे मोठं एकक आहे, मोठ्या एककाकडून आपण लहान एककाकडे जायचंय. बघा, मोठ्या एककाकडून लहान एककाकडे, उदाहरणार्थ 3 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम, हे उदाहरण आहे. आपला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 1 किलोग्रॅम मध्ये 1000 बसतात, 2 मध्ये 2000 बसतात, 3 किलोग्रॅम मध्ये 3000 बसतात, हे माहिती आहे आपल्याला. परंतु हे आपल्या पट्टीद्वारे कसं करायचं हे आपल्या या ठिकाणी शिकायचं. मग ज्यावेळी किलोग्रॅम ही जी संकल्पना आहे याचा अर्थ किलोचं घर, याचा अर्थ कोणतं, किलोचं घर, 3 किलोग्रॅम. ज्यावेळी असं दिलेलं आहे किलोग्रॅम, मग त्यावेळेस किलोचं घर लक्षात ठेवा. मग त्या किलोच्या घरामध्ये 3 लिहा. आलं लक्षात? त्या किलोच्या घरामध्ये 3 लिहा. आणि ग्रॅम हे घर कुठं आहे, या ठिकाणी आहे ग्रॅम घर. मग ते आपल्याला कुठं जायचंय, उजवीकडे जायचंय. मग तुम्हाला सांगितलं होतं मी की ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे जाण्याची वेळ येईल त्यावेळेस आपल्याला गुणाकार करायचा, त्यावेळेस आपल्याला गुणाकार करायचा. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला दशमान पट्टीवर डावीकडून उजवीकडे जावे लागेल, डावीकडून उजवीकडे जावे लागेल, त्यावेळेस गुणाकार करायचा. मग ग्रॅम ह्या घरापर्यंत आपल्याला जायचंय, मग त्या ग्रॅम या घरापर्यंत आपल्याला 3 शून्य द्यायचे. मग उत्तर आले 3000 ग्रॅम. मग गुणाकार कसा, गुणाकार नेमका कसा, सर तुम्ही तर शून्य मांडलंय, सांगितलंय गुणाकार. मग बघा, आपल्याला या ठिकाणी 3, हे बघा तुम्हाला सांगितलं की 1 किलो म्हणजे 10 हेक्टो, 10च्या पटीनं ते वाढत जातात हे तुम्हाला सांगितलंय. 10 ने 10ला गुणा, 10 ने 10ला गुणल्यानंतर किती उत्तर येतं, 100. मग 100ला परत आपण 10वीत परत 10 ने गुणलं, या दोघांचा 100 गुणाकार आला, त्या दोघांचा गुणाकार करू आपण, त्याचं उत्तर आलं 1000. मग 3ला जर आपण 1000 ने गुणलं, ज्यावेळी शून्य असतात त्यावेळेस फक्त आपण अंकाचा गुणाकार करतो, 3 1 3, पाठीमागची जी शून्य आहेत तशीच लिहितो, उत्तर आलं 3000. याला म्हणायचं 10च्या पटीने वाढत जायचा गुणाकार. मग हा हे पहा, ही पट्टी आपण बघितलं
की किलो नंतर ग्रॅमचं घर हे 3 घरानंतर आहे. 1, 2 आणि 3 3 नंबरवर आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी 3 शून्य घेतले. 3 शून्याचं लक्षात नाही राहिलं तर त्या लक्षात ठेवायचं 3 गुणिले 3 शून्य आणि त्याचा सहगुणक 1. 3 शून्य 3 1 3 म्हणून त्याचं उत्तर आलं 3000 ग्रॅम. आलं लक्षात? अत्यंत सोप्या पद्धतीने आहे पहा. पाठांतर करायची गरज नाही, काही लक्षात ठेवायचं गरज नाही, फक्त दशमान परिमाणाची पट्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचं असंच एक उदाहरण आपण पाहूया. मोठ्या एकाकडून लहान एकाकडे. 17 हेक्टोमीटर बरोबर किती डेसिमीटर? या ठिकाणी असं उदाहरण आपल्याला घ्यायचंय. मग आता तुम्हाला मी सांगितलंय की हेक्टोच्या घरामध्ये या उदाहरणातील एकक स्थानचा अंक आपल्या या ठिकाणी मांडायचा आहे. मग एकक स्थानचा अंक कोणता? 7. हेक्टोच्या घरामध्ये 7 लिहा. आणि डाव्याकडचा अंक डावीकडे, उजवीकडे अंक असेल तर उजवीकडे लक्षात ठेवायचं. यामध्ये आता 3 अंक जर घेतले आणि आपल्याला जर विचारलं सेंटीचं घर, त्या सेंटीच्या घरामध्ये 6 लिहायचं. लक्षात ठेवा. या ठिकाणी 17 हेक्टोमीटर बरोबर किती डेसिमीटर? मग कोणत्या घरापर्यंत जायचं आपल्याला? डेसिमीटरच्या घरापर्यंत जायचं. कोणत्या घरापर्यंत जायचंय? डेसिमीटरच्या. व्हेरी गुड, तुमचं चांगलं लक्ष आहे मुलांनो. डेसिमीटरच्या घरापर्यंत जायचंय. मग कुठे आहे डेसिमीटर? या ठिकाणी. मग तिथपर्यंत आपल्याला शून्य देत चालायचे. 1 2 3 उत्तर आलं 17,000. आणखी आपल्या गुणाकाराच्या पद्धतीने कसं? 17 लिहिले गुणिले 10 10 10 10 10 100 100 10 1000. आपण त्याला 1000 निघू. 1000 ने का गुणलं रे मुलांना? कारण ते 3 नंबरच्या घरावर आहे म्हणून 3 शून्यवाले 1000 किंवा 10 10 100 100 10,000 असं आपण करू शकतो. किंवा आपण 3 शून्य आहेत पण 3 शून्य घेऊन त्याचा सहगुणक 1 घेऊ शकतो. 17 गुणिले 1000 बरोबर 17,000 असं आपण मोठ्या एककाकडून लहान एकाकडे जाताना त्याचा आपण अशा पद्धतीने त्याचं रूपांतरण करायचंय. तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण पाहूया की 15 मीटरचं सेंटीमीटर आपल्या ठिकाणी करायचं. 15 मीटरचं लक्षात घ्या. 15 मीटरचं सेंटीमीटर करताना 15 मीटरचं सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला करायचं. परत तसं झालंय पहा. मीटरचं घर इकडं आहे, सेंटीमीटरचं घर इकडं आहे. मग आपल्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जायचंय. मग नेमकं करावं काय लागेल? व्हेरी गुड. काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. किंवा तेवढ्या घरापर्यंत शून्य देत चालावं लागतील. 2 पद्धती लक्षात ठेवा. एक तर त्या घरापर्यंत शून्य देत चाला किंवा त्याला गुणाकार करा. मग आता इथं जर 15 आहे मग मीटरच्या घरामध्ये कोणता अंक लिहायचा आहे? 15 लिहायचेत का? नाही. मग जर एखाद्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट असं 15 लिहिलं तर उत्तर बरोबर येईल पण ते चालणार नाही. मग आपल्याला लिहायचंय कसं? लक्षात ठेवा. लिहायचंय कसं की 5 इथं आणि 1 म्हणजे डाव्या आपण उदाहरण लिहिल्यानंतर जो संख्या जी लिहायची आहे ते डाव्या हाताची संख्या जी डाव्या हाताला आहे ती पुढच्या कप्प्यात, उजव्या हाताची आहे ती त्या पुढच्या कप्प्यात. अशा प्रकारे जो अंक प्रॉपर लिहायचा आहे ज्या घरामध्ये तो एकक स्थानचा अंक त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. मग जायचंय कोणत्या घरापर्यंत? सेंटीच्या घरापर्यंत. लक्षात ठेवा. 1 2 म्हणजे 15 मीटर बरोबर 1500 सेंटीमीटर. ओके. अत्यंत सोपं आहे का नाही? काही पाठ केलंय आपण? काही परत आपण दुसरी गोष्ट काही केली का? फक्त दशमान परिमाणाची पट्टी आपण लक्षात ठेवली आणि त्याच्यामध्ये माप टाकले. आता बघा जर आपण वेगळ्या पद्धतीने म्हणलं की 15 आहेत, गुणाकाराच्या पद्धतीने म्हणलं तर घर किती पुढं? 2 म्हणजे 10 आणि 10. तुम्हाला सांगितलेलं आहे की ही सगळी परिमाण 10 10च्या पटीने वाढत जाणार आहे. मग 10 10ची पट वाढवली आपण. 10 10 100 15 1 15 आणि मागचे 2 शून्य. तुमच्या पूर्णपणे लक्षात आलं असेल. आता नुसतं बसायचं नाही. हातामध्ये वही घ्या. घेतली का? हातामध्ये वही घ्या, पेन घ्या. घेतला का? आता मी तुम्हाला सोडवायला उदाहरणं देणार आहे या ठिकाणी. आता तुम्ही त्या दशमान परिमाणाची पट्टी लिहून घ्या. सर्वांनी वहीमध्ये दशमान परिमाणाची पट्टी लिहून घ्या. लिहिली का? चला पटापटा लिहून घ्या दशमान परिमाणाची पट्टी. व्हेरी गुड व्हेरी गुड. लिहिली का पट्टी? पहिलं उदाहरण तुमच्यासाठी येतंय पहा.
आणि मला चॅट बॉक्सवरती चॅट करायचं तुम्ही उत्तराचं. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला पहिलं उदाहरण मी देतोय. घ्या. पहिलं उदाहरण तुम्हाला देतोय मी. दशमान परिमाणाची पट्टी लिहिली का? सर्वांनी लिहिली. व्हेरी गुड. आता आपण काय करायचं, दशमान परिमाणाच्या पट्टीमध्ये ही टाकायची परिमाण. कसं टाकायचं तुम्हाला शिकवलंय की किलोमीटरचं घर आहे. आता मग किलोमीटरच्या घरामध्ये कोणतं घर घ्यायचंय? किलोचं. व्हेरी गुड. त्या किलोच्या घरामध्ये तो अंक टाकलाय का? टाका. कुठपर्यंत वाढवायचा आहे? मीटरच्या घरापर्यंत. छान करताय सगळी मुलं. व्हेरी गुड. चला उत्तर टाईप करा. व्हेरी गुड. पहा सगळ्या मुलांची उत्तर पटापट पटापट येऊ राहिली. खूप छान. सगळी मुलं सजग बसलेली आहेत. सगळ्या मुलांच्या हातात पेन आहे, वही आहे. काही मुलं आज आताच हातात पेन वही घेत आहेत. तरी सगळ्यांनी एकदम स्टार्ट राहायचे. ज्यांचं पहिले झालंय त्यांनी दुसरं सोडा. चला पहिल्याचं उत्तर आलंय 5 किलोमीटर बरोबर 5000 मीटर. ज्या मुलांना समजलं नाही त्यांसाठी एकदा परत आपण दशमान परिमाणावरती पट्टीत त्या माप टाकून पाहू. त्यांनी सांगितलं होतं, उदाहरण सांगितलं होतं बघा. 5 किलोमीटर बरोबर किती मीटर? मग किलोमीटरच्या घरामध्ये 5. ओके. किलोमीटरच्या घरामध्ये 5 लिहिले. कोणत्या घरापर्यंत जायचंय? मीटरच्या. कुठं आहे मीटरचं घर? या ठिकाणी. मग 1 2 3. उत्तराला 5000. बरोबर की नाही? अत्यंत सोपं आहे की नाही? काही डोकं लावायची गरज आहे जास्त नाही. फक्त अंक भरायचे. मग तसं नाही कळलं तुम्हाला अजून एक पद्धत सांगितली. 5 गुणिले 10 10 10. 10 10 100. 100 10 1000. मग 1000 ने त्याला गुणलं. आता पाठ असल्यामुळे तुम्हाला हे पटकन आलं. मग वेगळ्या प्रकारचं जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं. आता आपण घ्या 15 मीटर झालं, 6 लिटर झालं. चला ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या दुसरा समजून घ्या पॉइंट. लहान एककाकडून मोठ्या एककाकडे. आता हे झालं. आपण डावीकडून उजवीकडे गेलो. डावीकडून उजवीकडे गेलो गुणाकार करत. आता आपल्याला महत्वाचं शिकायचंय की उजवीकडून डावीकडे. इथं मुलांची गफलत होती. या ठिकाणी मुलांची गफलत होते. हा मुद्दा अतिशय शांत डोक्याने समजून घ्या. आधी समजून घ्या, मग मी तुम्हाला उदाहरण सोडायला देणार आहे. व्हेरी गुड. मुलं अतिशय सनासन उत्तर देऊ राहिले. पाहू खूप छान घटक त्यांच्या लक्षात येतोय. आता पहा दुसरा आहे 9 मिलीग्रॅम बरोबर किती डेसिग्रॅम? या ठिकाणी दिलंय 9 मिलीग्रॅम बरोबर किती डेसिग्रॅम? खूप छान घटक आहे की हे उदाहरणार्थ आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचंय. म्हणजे मिलीच्या कप्प्यामध्ये किती लिहायचंय? 9. ओके. 9 लिहायचंय. आणि कोणत्या घरापर्यंत जायचं सांगितलंय? देशीच्या. हे पहा 1. मग आता देशीच्या घरात काय करायचंय? तिथं 0 द्यायचं नाही, तिथं दशांश चिन्ह द्यायचं. आलं का लक्षात? त्या ठिकाणी 0 द्यायचा नाही, त्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचंय. मग लिहिताना असं न लिहिता त्याला पूर्णांक नाही म्हणून 0.009 डेसिग्रॅम. आलं लक्षात? उजवीकडे जाताना ज्या घराचे आपल्याला सांगितलंय की जर आपल्याला जर दिलं असलं देशीचं घर आणि विचारलं असलं हेक्टरचं घर, मग मोजत देशीच्या हेक्टरच्या घरामध्ये दशांश चिन्ह देऊन टाकायचं. ओके. त्याच्या अगोदर 0 घेऊन टाकायचं. अत्यंत सोपं आहे. आता समजा आणखी वेगळ्या पद्धतीने पहा. हा 9 मिलीग्राम लिहिला. ओके. 9 मिलीग्राम लिहिला मी. आणि देशीच्या घरापर्यंत किती घर आहेत? 1 2 म्हणजे 10चे 10. 10 10 100. या घटकाच्या अगोदर आपण दशांश अपूर्णांकाचा घटक शिकलो. मग तुम्हाला माहित आहे की दोन घर आलेत. 9चे 100 आले. मग 9चे 100 आल्यानंतर दशांश चिन्हानंतर 2 0 तर 2 घर आले पाहिजे. आपल्याकडे घर एकच आहे. याला आपल्याला पुढे 0 लावावं लागेल. मग 9.009 या ठिकाणी असं उत्तर येईल. तेच उत्तर आपण
पट्टीत आजचा भागाकार करण्यापेक्षा पट्टीत टाकून एकदम सोपं आहे की. मग पट्टीचा उपयोग जास्तीत जास्त करायचा आहे. जे मुलांना सहज भागाकार करता येतो. मग समजा इथं उत्तर असा प्रश्न आला 3/1000. मग तुम्हाला माहित आहे की दशांश चिन्हानंतर 1 2 3 घर आले पाहिजेत. मग आपल्याकडे घर तर एकच आहे, एकच घर आहे आपल्याकडे. मग त्याच्या पाठीमागे शून्य देऊन त्याची किंमत 300 होती. मग त्याच्या पुढे शून्य द्यावं लागेल. दशांश शतांश सहस्रांश आणि पुढे शून्य म्हणजे 0.003 असं त्याचं उत्तर आहे. अशाच प्रकारे मिलीग्रॅम आणि डेसिग्रॅम दोन घरावर आहे. मग 0.09 अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे सोपं आहे, उजवीकडून डावीकडे येताना सुद्धा सोपं आहे. ज्या घरापर्यंत यायचंय, कारण तिकडे आपल्याला उजवीकडून डावीकडे येताना भागाकार करायचा हे आपलं लक्षात ठेवा. आणि भागाकार करताना ज्या घरापर्यंत आपल्याला यायचंय त्या ठिकाणी दशांश चिन्ह आपल्याला द्यायचंय. समजलं तुम्हाला? आणखी एक उदाहरण आपण पाहू. पहा आता थोडं वेगळं उदाहरण घेऊ आपण. 0.5 डेसिमीट ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 0.5 डेसिग्रॅम 0.5 डेसिग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? पहा आता मग तुम्हाला मी सांगितलं होतं की एकक स्थानचा अंक त्या दिलेल्या घरामध्ये मांडायचा आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना आता ह्या ठिकाणी मी हे दिले, लक्षात काळजीपूर्वक बघा, ही गोष्ट समजून घ्या. 0.9 34.2 398.6 याच्यामध्ये एकक स्थानचा अंक कोणता? सर्वात महत्वाचं हे बघायचं आपला. एकक स्थानचा अंक त्या घरामध्ये आपला मांडायचा आहे. याच्यामध्ये हा एकक स्थानचा अंक आहे. काही म्हणते 4 हा एकक स्थानचा अंक आहे. ते चूक आहे. कारण 4 हा दशांश चिन्हानंतर आहे, त्यामुळे त्याला दशांश म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला एकक म्हणत नाहीत. एकक हा दशांश चिन्हाच्या डावीकडे असतो, हा एकक आहे. मग 0.9 मध्ये 0 एकक आहे, 34 मध्ये 4 हा एकक आहे आणि 3 हा दशक आहे. 2ला आपण एकक म्हणू शकत नाही, कारण तो अपूर्णांकात आहे, तो दशांश चिन्हाच्या नंतर आहे. त्यामुळे त्याला एकक म्हणता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ही गफलत आपण या ठिकाणी करतो. आपण डायरेक्ट काय करतो, 34.2 मग 2 काय सांगितलंय डेसिग्रॅम, मग 2 इथं लिहून टाकतो. हे साधारणतः चुकून जातं, लक्षात ठेवा. हा तर आपल्याला या ठिकाणी आपला समजून घ्यायचंय की एकक हे जे घर आहे, एकक जे घर आहे, तर त्या एकक घर 398 मध्ये 8 हा एकक आहे. म्हणजे दशांश चिन्हाला चिटकूनच डाव्या हाताला जे घर असतं ते एककाचं घर आहे. आणि दशांश चिन्हाला चिटकून उजव्या हाताला जे घर आहे ते दशांश, त्याला दशांश शतांश सहस्रांश, आणि इकडं एकक दशक शतक. अशा प्रकारे ह्या गोष्टी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायच्यात. आता आपलं विचारलंय 0.5 डेसिग्रॅम. मग हा 0 डेसी मध्ये लिहावं लागेल आपलं. हा 5 उजव्या हाताला आहे, उजव्या हाताला लिहून टाका. आता जायचंय कुठपर्यंत? डेकाच्या घरापर्यंत. कुठे आहे डेकाचं घर? इकडे. मग इकडे एक 0 द्या, डेकाच्या घरामध्ये दशांश. किती आलं मग बघा? 0 घ्यायचं अगोदर तुम्हाला सांगितलं 0.005 डेकाग्रॅम. किती सोपं आणि सहज झालं बरं, किती सोपं आणि सहज झालं. दिसताना हे उदाहरण कसं दिसतंय मित्रांनो, बालमित्रांनो कसं दिसतंय उदाहरण? डेसिग्रॅम डेकाग्रॅम, ते पण दशांश चिन्हामध्ये. हे दिसताना खूप अवघड दिसतं, परंतु जर आपण पट्टीचा वापर योग्य प्रकारे शिकलात तर त्या उदाहरणामध्ये काही दम नाही. आणि हे उदाहरण तुम्हाला 2 मार्क देऊन जाईल, 2 गुण देऊन जाईल. जे 2 गुण तुम्हाला जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये, तालुका गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी खूप महत्वाचे ठरतील. हे 3 गुण आपल्याला जाऊन द्यायचे. 3 प्रश्नाचे 6 गुण आपल्याला जाऊनच द्यायचे नाहीत, काही असो. हा व्हिडिओ किंवा दशमान परिवाराचा आणखी एखादा व्हिडिओ चांगला बघायचा आहे, समजून घ्यायचा, आणि ते गुण सोडायचे नाही म्हणजे नाही. आणि आज ही तासिका झाल्यानंतर तुमच्याकडे जे शिष्यवृत्तीचं पुस्तक आहे नवनीतचं, त्यामध्ये दशमान परिमाणे हा घटक काढायचा आहे. त्यामध्ये 2 व्यवसाय आहेत, ते 2 व्यवसाय काळजीपूर्वक सोडवायचे आणि ते तपासणं आपण आपल्या मम्मीला पप्पाला ते त्या ठिकाणी सही घ्यायची. लक्षात ठेवा, ती ज्यावेळेस आपला ही तासिका झाल्यानंतर तुम्हाला ती सोडता येतील. मग ती सोडल्यानंतर आपण ती चेक करून घ्यायची आणि मम्मीला सांगायचं, मम्मी यस सकाळी साळुंके सरांचा तास झालता ना, त्यामुळे मला ते सगळे त्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि मला ते घटक सोडता लागले. आणि आजच नाही, उद्या जो तास होईल, परवा दिवशी जो तास होईल, कालचा जो तास झालता, त्या प्रत्येक तासिकेनंतर ते शिष्यवृत्तीचं पुस्तक उघडायचं. आपल्याकडची मार्गदर्शिका आहे ती
त्या मार्गदर्शिकेमध्ये तो घटक बघायचा आहे, तो घटकाचं वाचन करायचंय सकाळी शिकवलेल्या सरांनी, आणि शिकवलेला जो भाग आहे तो भाग आणि हा भाग सेम आहे, आणि ते त्या घटकावरील सर्व उदाहरणं बघायची, ती सोडवायची, आपल्या मम्मी पप्पा तिथं सोडून ते तपासून सही घ्यायची आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायची आणि सांगायचंय की मिशन आरामची जी सकाळी तासिका झाली ऑनलाईनची, पाथर्डी तालुक्यातून जी तासिका झाली त्या ठिकाणी ज्या शिक्षकांनी, सातपुते सर असतील, राठोड सर असतील, आणखी मॅडम असतील, पालवे मॅडम असतील, त्या शिक्षकांनी जो घटक शिकवला त्यावरील मी सर्व घटक या ठिकाणी सोडवलेत आणि त्यातील माझे 3 चुकलेत, बाकी सर्व बरोबर आलेत. सर हे 3 मला बरोबर समजावून सांगा, किंवा सर माझे सगळे बरोबर आलेत. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर मेरिट लिस्ट आपल्यापासून लांब नाही. ओके, तर बघा 0.5 डेसिग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम हे मांडत असताना आपण बघितलं की याच्यामध्ये 0 हा एकक स्थानचा अंक आहे, मग 0 अंक डेसीच्या घरामध्ये मांडायचा आहे आणि त्याच्या उजव्या हातात जो अंक आहे तो उजव्या हाताला मांडायचा आहे आणि डाव्या हाताला आपल्याला डेकापर्यंत जायचंय. मग डेकाचं घर डेसी पासून 2 घराच्या पुढे आहे, मग हे 2 घरानंतर आपण दशांश चिन्ह दिलं, मग त्याचं उत्तर आलंय 0.005. हेच जर आपल्याला भागाकार स्वरूपात मांडायचं म्हटल्यानंतर काही हुशार विद्यार्थी पटकन पाहून 2 घरा पुढे मग त्या प्रकारे भागाकार करतील. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 5 0.5 आणि घर किती 2. पहिल्यांदा आपल्याला वरचा घटक जर पूर्णांकात आणायचा म्हटल्यानंतर खाली एक 0 वाढावं लागेल. आपण दशांश अपूर्णांकामध्ये शिकलो की या 5 ला जर पूर्णांकात आणायचं म्हटल्यानंतर खाली एक घर वाढावं लागेल, कारण आपल्याला हा दशांश इकडे न्यायचंय. मग याचा पण एक घर इकडे वाढावं लागेल, मग 3. आता 3 घरं झाली, मग भाग देताना 0.123 आपल्याकडे याला एक घर आहे पण याला घर नाही, दशांश नंतर 3 तसं पण येते. पण असं करण्यापेक्षा आपण जर पट्टीवर मांडलं ते अगदी सहज सोपं होईल. सगळ्यांना भागाकार करणं वेळ जाईल, याच्यात नुसतं मांडलं लगेच असेल की 0.005. आलं लक्षात. या ठिकाणी आपण खूप छान या ठिकाणी बघताय, तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी मी एक उदाहरण देतोय. पहा, घ्या 0.8. चला पटकन सोडा. 0.8 सेंटीग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम. घ्या बरं हातात पेन. चला घ्या पेन, घ्या वही घ्या, सोडवा. चला 0.8 सेंटीग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम. उजव्या हाताकडून आपल्याला डाव्या हाताकडे जायचंय. चला उत्तर यायला सुरुवात झाली. व्हेरी गुड. मुलं नुसती बसली नाहीत, मुलं अभ्यास करतात, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपण तो घटक एन्जॉय करताय, आपण तो घटक सोडवताय, हे खूप महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं हे खूप गुणवान मुलं आहेत, वारंवार दाखवून दिलंय आपण. पहा, एमपीएससी युपीएससी मध्ये अधिकारी होणारी मुले हे आमच्या जिल्हा परिषदच्या, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. शिक्षक म्हणून ज्यावेळेस आम्ही या ग्रामीण भागाच्या वाड्या वस्तीवरच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत काम करत असताना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आमच्यामध्ये असते, कारण आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि त्या मुलांमध्ये शेतकऱ्याची मुलं शिकवताना आपलीच मुलं आपण शिकवत आहोत. त्या दृष्टिकोनातून त्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न त्या ठिकाणी दाखवताना आम्हाला त्या शिकवताना खूप वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. या ठिकाणी मुलांची खूप उत्तर छान छान येऊ लागली आहेत. पहा, ज्या मुलांना आणखी समजलं नाही त्यांना हे उदाहरण मी समजून सांगणार आहे. पहा, 0.8 सेंटीग्रॅम डेकाग्रॅम. 0.8 सेंटीग्रॅम 0.8 सेंटीग्रॅम बरोबर किती डेका सांगितलं. आपण हेक्टो घेऊ, कारण डेकाचं आपण पहिलं पाहिलं होतं हेक्टोग्रॅम. बघा, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की एकक स्थानचा अंक ओळखा. हा, ओळखला, व्हेरी गुड. 0. मग तो मांडायचा आहे सेंटीच्या घरात. त्याच्या उजव्या हाताला जो अंक असेल तो उजव्या हाताला मांडा. 8. आता जायचंय कोणत्या घरापर्यंत? हेक्टोच्या. कुठं हेक्टोचं घर? डेसी मीटर, डेसी ग्रॅम डेका हेक्टो. आता हेक्टोचं घर इथं आहे, त्या ठिकाणी दशांश देऊन टाका. त्या घरामध्ये 0 लिहायचं नाही, लक्षात ठेवा. त्या घरामध्ये जर आपण 0 लिहिला का आपला गोंधळ झाला. मग मध्ये घर किती आहेत? 3. 1 2 3. मग बघा आता, मग तुम्हाला माहितलं की याच्या अगोदर आपल्याला 0 घ्यायचंय. 0 दशांश चिन्ह 1 2 3 4. 1 2 3 4 8 हेक्टोग्रॅम. 8 हेक्टोग्रॅम. 0.8
0.0008 हेक्टोग्रॅम. अशा प्रकारे जर बघा, किती सुंदर उदाहरण आहे, किती अवघड वाटतंय. हे सेंटीग्रॅम काय आणि हेक्टोग्रॅम काय हे जर आलं थोड्या डोक्याचा गोंधळ होतो. दशमान परिमाणाची पट्टी जर आपण समजून घेतली, दशमान परिमाणाची पट्टी जर आपण वापरता आली, तर ही उदाहरणं म्हणजे तुम्हाला असे चुटकीसारखी वाटतील, पटापट सोडताल तुम्ही, आणि ते गुण आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे मिळून जातील आणि ते गुण आपला मेरिट वाढण्यासाठी उपयोग होईल. त्यामुळं हे जे 3 गुण आहेत, हे 3 प्रश्न आहेत, 6 गुण आहेत, त्यातला एकही गुण, एकही मार्क आपल्याला सोडवायचा नाही. आपल्याला ते मार्क पडलेच पाहिजेत, लक्षात ठेवा. त्या दृष्टिकोनातून ते गुण खूप महत्वाचे आहेत, हा घटक खूप महत्वाचा आहे. चला आपण पुढे जाऊया. तुम्हाला सोडायला एक उदाहरण देतोय परत मी. आता पहा, 17 लिटर. आता वेगळ्या प्रकारचा आहे, मी पहा कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेला जाय तुम्ही ओळखायचं. आता 17 लिटरचे हेक्टोलिटर करा, 17 लिटरचे हेक्टोलिटर करा. चला करा, व्हेरी गुड. नुसतं बसायचं नाही, वही पेन हातात, स्ट्रिक्ट गणिताचा तास आहे तो, भाषेचा नाही, ऐकायचं नाही, काम पण करायचं आपल्याला. चला 17 लिटरचे हेक्टोलिटर करा, 17 लिटरचे हेक्टोलिटर, 17 लिटर, 17 लिटरचे हेक्टोलिटर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, लिटरचं घर इथं, सॉरी लिटरचं घर इथं आणि हेक्टोचं घर इथं. आता याच्यात 2 अंक आहेत, एकक स्थानचा अंक कुठं मांडायचा आहे ते मांडा. मांडला का? व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये चॅट करा. मांडला. त्याच्यानंतर उजव्या हाताचा अंक उजव्या हाताला मांडा. डाव्या हाताला कोणत्या घरापर्यंत जायचं ते बघा. ओके, जमतंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान जमतंय, अतिशय सुंदर करताय मुलांना तुम्ही. पहा, एकक स्थानचा अंक आहे 7, तो मांडा लिटरच्या घरात. डाव्या हाताचा अंक डाव्या हाताला जायचंय कोणत्या घरापर्यंत? हेक्टोच्या. कुठे हेक्टोचं घर? इथं. देऊन टाका. इथे उत्तर आलंय 0.17. काय अवघड आहे? अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं जर आपण समजून घेतलं तर. आता यानंतर आपण मनाने जर उदाहरण घेतली आणि त्या पट्टीत टाकून पाहिली तर उदाहरणं अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने शिकतो. आलं लक्षात? यानंतर आपण जाऊया पुढं. आता मी तुम्हाला सांगितलं, मोठ्या एककाकडून लहान एककात रूपांतर करताना गुणाकाराची पद्धत आहे आणि लहान एकाकडून मोठ्या एककात रूपांतर करताना भागाकाराची पद्धत आहे. त्यामुळे दोन्ही पद्धती समजून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहूयात या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले, कोणत्या कोणत्या साली प्रश्न आले आहेत. पहा, मी साधारणतः 2 शैक्षणिक वर्षामध्ये जे प्रश्न आले आहेत, की 2020 मध्ये जो प्रश्न आलाय तो तुमच्यासाठी मांडलाय. पहा, आता आपण जो घटक घेतलाय त्याच्यावर प्रश्न आहे. हे पहा, 2 प्रश्न त्याच्यावर आलेत. हे घटकाचे 2 प्रश्न सोडा बरं तुम्ही. चला, पर्याय सहित तुम्हाला प्रश्न दिलेत मी, आता पटकन सोडवायचंय. 70 हेक्टोग्रॅम, त्याचं ग्रॅम करायचंय. ग्रॅमचं घर आहे उजव्या हाताला, जायचंय डाव्या हाताकडे. डेकामीटरचं मीटर करायचंय, मीटरचं घर आहे उजव्या हाताला, जायचंय डाव्या हाताला. आता जर आपण इथं घेतलं किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिलीग्रॅम. आता किती सांगितलंय? हेक्टो, 70 हेक्टो. मग हेक्टोच्या घरामध्ये 0, 7 किलोच्या घरात तुम्हाला सांगितलं की जो एकक स्थानचा अंक आहे तो कुठे मांडायचा आहे? सांगितलेल्या घरामध्ये. हेक्टोग्रॅम म्हणजे 70 मधला 0 हा हेक्टोग्रॅम मध्ये, आणि 7 कुठं आहे? त्याच्या डाव्या हाताला आहे, मग तो डाव्या घरात मांडा. ओके, एकदम सोपं. नंतर जायचंय कुठपर्यंत? ग्रॅम पर्यंत. 2, 3. आलं लक्षात? अशा प्रकारचं उदाहरण. किती उत्तर आलंय बघा. बरेच मुलं चॅट बॉक्स मध्ये टाकतायत पहा. व्हेरी गुड. अशा प्रकारे हे उदाहरण सोडायचं. तसंच 15 डेकामीटर, डेका इथं आलंय, त्याचा 5 लिहा इकडे उजवीकडे 1 लिहा त्या घरामध्ये. जायचंय कुठपर्यंत? मीटरच्या घरापर्यंत. मीटरचं घर म्हणजे ग्रॅमच्या ऐवजी आपण मीटर घेतो. अशा प्रकारे ते उदाहरण सोडवायचंय. 2 उदाहरणं या 2 परीक्षेमध्ये पहा. किती तुम्ही म्हणता किती सोपी उदाहरण आली सर. मग या शिक्षेत उदाहरणं त्या परीक्षेमध्ये. परंतु त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपल्याला गोंधळ असा होतो की आपण सगळे पर्याय सारखेच वाटतात, परस्पर रूपांतरण जमत नाही, त्यामुळे ते मार्क हातचे निघून जातो. आणि नंतर घरी गेल्यानंतर आपण पाहिल्यानंतर कळतं, अरे देवा, हे तुम्हाला येत होतं.
येत होतं त्यास तू पटकन गेल्यानंतर आधी पेपरमध्ये पाठीमागं पेन्सिलने पट्टी करून घ्यायची कच्च्या कागदावर, तिथं मांडून घ्यायचं. 100% 3 प्रश्न येणार ते आपल्याला फिक्स करून घ्या की त्याच्यावर 3 प्रश्न येणार, त्यासाठी आपल्याला ती पट्टी लागणार आहे. मग पहिल्यांदा गेल्यानंतर ती पट्टी आखून घ्यायची पेपरमध्ये आणि त्यानंतर ती पट्टी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते उदाहरणं टाकायची. या ठिकाणी त्यानंतर दशांश चिन्हाचा वापर व तुलना हे दशमान परिमाणाच्या पट्टीमध्ये कसं करायचं ते बघा. दशांश चिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा. आता कधी कधी परीक्षेमध्ये थोडे वेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात, ती मी रात्री शोधून शोधून मला वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करावं की विद्यार्थ्यांचे गुण अशा प्रकारे जाऊ नयेत, त्यासाठी मी एक उदाहरण त्यासाठी आणलेत. पहा तुम्ही, हे पहा 15 कुठे गेला, 5 मीटर 5 सेमी आणि पुढे काही दिलं नाही, फक्त चौकट दिली. मग आता करायचं काय? याचं सेमी करायचंय, डेका करायचंय, हेक्टो करायचंय, करायचं काय? यावेळेस विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि खाली पर्यायामध्ये तर काही माप दिले नाहीत. ग्रॅम करायचंय का सेंटी करायचंय का हेक्टो करायचंय, मग यावेळेस काय करायचंय? असं जर उदाहरण आलं विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस करायचंय का? लक्षात ठेवा, हे जे पहिलं प्रमाण आहे मीटर, हे सगळे माप मीटर मध्ये रूपांतर करायचे. बघा, हे सगळं उदाहरण मीटर मध्ये रूपांतर करायचंय. मग तुम्ही शिकलेला आहात 1 मीटर मध्ये 100 सेमी आहेत. एक वेगळ्या धाटणीचं उदाहरण मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलंय. 1 मीटर मध्ये 100 सेमी आहेत, मग 5 मीटर मध्ये 500 अधिक 5 म्हणजे ते झाले 505. परंतु हे 505 काय झाले? यस, ते झाले सेमी. ते कशात रूपांतर करायचे? मीटर मध्ये. मग एका मीटर मध्ये 100 असल्यामुळे त्याला आपण त्याने भाग देऊ ना. मग 2 घर आहेत, 2 शून्य येतात 100 कडे, मग ते 2 शून्य म्हणजे दशांश चिन्ह नंतर 2 घर आले पाहिजेत, हे आपण दशांश अपूर्णांकामध्ये शिकलो. मग 505 मी आधी लिहितोय, याला हे घर, याला हे घर आणि पॉइंट, म्हणजेच 5.05 मीटर. हे याचं अगदी रास्त उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. असं केल्यानंतर तुम्हाला तिथे गुण मिळतील. तुम्ही जर याचं रूपांतर 505 पर्याय करून 505 पर्याय जाईल पहिल्या नंबरला, दुसऱ्या साधारणतः परीक्षेमध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या क्रमांकावर आहे ते उत्तर 2 वेळेस 3 वेळेस टॅली करायचं. याचं कारण लक्षात ठेवा, चुकीचा पर्याय हा सहसा पहिल्याच नंबरला दिला जातो. त्यामुळं ज्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल त्याला 2-3 वेळेस टॅली करून बघायचं. कारण तिथं तुम्हाला गोंधळ केलेला असतो. त्या असू शकतं पहिला, परंतु पहिला पर्याय आला परत त्याला चेक करायचं की हे उदाहरण मी सोडवलं बरोबर आहे का, याच्यामध्ये आणखी काही विचारलंय का. आता इथं 505 विद्यार्थी लगेच लिहून टाकतात, परंतु सरांनी सांगितलं होतं की जर काही सूचनाच आली नाही उदाहरणामध्ये, समोर नुसतं उदाहरण दिले, त्यावेळी त्याचं जे पहिलं परिमाण आहे त्या परिमाणामध्ये त्याचं रूपांतर करायचंय. हे या ठिकाणी मी शिकलोय ऑनलाईन तासिकेमध्ये, जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी शिकलोय की पहिल्या परिमाणामध्ये हे रूपांतर करणं गरजेचं आहे. तसंच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे पहा, 7 किलोग्रॅम 9 ग्रॅम. मग आता हे उदाहरण आपला पुढे सूचना काहीच नाही कशात करायचंय ते. मग ह्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं की असं जर उदाहरण आलं तर ते पहिलं जे परिमाण आहे, पहिलं जे माप दिलेलं आहे त्याच्यामध्ये रूपांतर करायचं. 7 किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅम मध्ये करायचं. मग आपला 7 किलोग्रॅमचं माहिती आहे की 7000 ग्रॅम आणि त्यामध्ये टाकले 9, उत्तर आलं 7009 ग्रॅम. हे ग्रॅम आलं 7009 ग्रॅम आणि 7009 ग्रॅम आलं. हे पहिल्याच पर्याय असू शकतो, दुसरा असू शकतो. मग आपण बारकाईने बघायचं की अरे सरांनी सांगितलं होतं की ग्रॅम मध्ये करायचं नाही, हे किलोग्रॅम मध्ये करायचंय. मग किलोग्रॅम मध्ये करताना जे मूलभूत एककाचं 1 किलोचं ग्रॅम मध्ये रूपांतर करताना 1000 घेतो आपण, मग 1000 ने त्याला भागायचंय. मग 1000 कडे किती शून्य आहे? 3. हे उदाहरण लिहितो पहा, मी उत्तर लिहितोय. म्हणजे एककापासून 3 घर मागे यायचे, 3 शून्य असल्यामुळे 1 2 3 1 2 3 म्हणजे 7.009 किलोग्रॅम हे त्याचं उत्तर आहे. 7.009 किलोग्रॅम.
या उदाहरणामध्ये गंमत अशी विद्यार्थी मित्रांनो, पुढे सूचना काहीच नाहीये. इथं आपले मार्क जातात, आपण काय करतो ग्रॅम मध्ये करून टाकतो. ग्रॅमचा पर्याय 100% दिलेला असेल. मग तुम्ही लक्षात ठेवायचं की सरांनी आपलं 100% सांगितलंय की ज्या वेळेस उदाहरणामध्ये काही सूचना नाही त्यावेळेस उदाहरणामध्ये पहिल्या परिमाणामध्ये ते संपूर्ण उदाहरण रूपांतर करायचं. ओके, काही अडचण नाही. पुढचं घ्या. आता या ठिकाणी आपल्याला तुलना करायची. आतापर्यंत मला असं वाटतं की तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने शिकलात आणि आज यावर आलेली उदाहरणं तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने शिकलात. तुलना बघा. आता ही सुद्धा तुलना आपल्या पट्टीवर अवलंबून आहे. पट्टी ही खूप कामाची आहे, खूप कामाची पट्टी. आता डेकाचं रूपांतर, डेका आणि मीटर यांचं रूपांतर आपल्या या ठिकाणी त्यांची तुलना करायची. तुलना म्हणजे काय? च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान का बरोबरीत. मग च्यापेक्षा मोठा आता असं पाहिल्यानंतर कळत नाही की मोठं कोण आणि लहान कोण. मग आपलं कसं करायचंय? पट्टीचा वापर करून आपण करू. बघा त्यासाठी मी लिहून घेतो. किलो, हेक्टो, डेका. आता हे मीटर मध्ये, मीटर, डेसी, सेंटी, मिली. बघा आता पहिल्यांदा सांगितलंय 1.05 डेका. आता याच्यामध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? हा यस, एक हा एकक स्थानचा अंक आहे. मग तो डेका मध्ये मांडा. त्याच्या उजव्या हाताला जी घर आहे ती उजव्या हाताला मांडा. ओके, आता हे झालं. त्याच्यानंतरचं पुढचं घर 2.05 मीटर, 2.05, 2.005 मीटर. मग याच्या एक स्थानचा अंक 2, तो मीटरच्या घरात मांडा. ओके, उजव्या हाताच्या घर उजवीकडे मांडा, 0.5. आता या हे उदाहरण मांडल्यानंतर सर्वात लहान घरामध्ये कोणता अंक आलाय? 5 आलाय. बरोबर, म्हणजे ते रूपांतर आपल्याला सेंटीमध्ये करावं लागेल. लक्षात ठेवा. दोन्ही उदाहरण त्या पट्टीमध्ये मांडल्यानंतर उजव्या हाताला ज्या जास्तीत जास्त घरामध्ये ते अंक जाईल त्या घरामध्ये ते रूपांतर आपल्याला दोन्हीकडे, दोन्ही सेम याच्यात करायचे. मग आपण याला पण वाढवून घेऊ. दोन्ही एकाच्यात आले का? आता पहिलं हे आलंय 1050 सेंटी आणि हे आलंय 205 सेंटी. आता दोन्ही एकाच्यात आले सेंटी सेंटीमध्ये. मग इथं 4 अंकी संख्या आहे, इथं 3 अंकी संख्या आहे. इकडे 1000 आली, इकडे 200 आली. 200 पेक्षा 1000 मोठे असतात. मग झालं. पहिल्या प्रथम दर्शनी पाहत असताना आपल्या लक्षात येत नाही की कसं मांडायचं, काय करायचं. पट्टीत मांडलंय आपण सरळ. बघा, काही पाठांतर केलंय नाही, काही गोंधळ दुसरा काही केला, काही गुणाकार भागाकार केलाय, काहीच नाही. फक्त पट्टी लक्षात ठेवली. रूपांतरामध्ये पट्टीत लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. लक्षात ठेवा. आणि त्यानुसार आपण दोन्ही परिमाण सेंटीमध्ये रूपांतर करून घेतले. आणि सेंटीमध्ये रूपांतर केल्यानंतर आपण लक्षात पाहिलं की संख्याचा लहान मोठेपणा आपण दुसरी पण शिकतोय. मग संख्या 200 पेक्षा 1000 ही संख्या मोठी आहे, म्हणून डेका हे त्यापेक्षा मोठं आहे. आता पुढचं तसंच आहे पहा, 2.15 हेक्टो. म्हणजे हेक्टोच्या घरामध्ये हेक्टोच्या घरामध्ये हेक्टोच्या घरामध्ये किती लिहायचे मित्रांनो? 2 घर इकडे जायचंय. आणि नंतर डेकाच्या घरामध्ये 4 लिहा, 2 घर तिकडे जा. हे आलं मीटर पर्यंत, याला वाढून घ्या. हे आलं 2000, हे आलं 400. याचं उत्तर आलंय 2040 मीटर. याचं उत्तर आलंय 405 मीटर. मग 405 मीटर पेक्षा 2005 हे मोठे आहेत. ही आहे तुलना. तुलना 100% विचारली जाते. लक्षात ठेवा. मग तुलना विचारल्यानंतर तुम्हाला खाली चिन्ह दिले जाते, 1, 2 बरोबर किंवा आणखी सर्व बरोबर, असे 4 पर्याय देतात. मग तुम्हाला चिन्ह कोणते मांडायचे हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे, म्हणजे आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे उदाहरण आता तुम्हाला सोडायचंय. चला घ्या हातात पेन, वही घ्या. व्हेरी गुड. चला चला पटापटा पटापटा करा. दशमान परिमाणची पट्टी तुम्ही लिहिलेली आहे त्या ठिकाणी मांडा. मांडा बरं मित्रांनो. चला मांडलं का? व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये चला चॅट करा. खून हे असेल तर ए करा, हे उत्तर असेल तर बी करा. मोठी कोणती असेल
मोठी ए असेल तर ए करा आणि मोठी ए असेल तर बी करा. व्हेरी गुड. बघा पटापट उत्तर यायला लागलीत. व्हेरी गुड. म्हणजे मुलं नुसती बसली नाहीत, मुलं काम करतायत. आणि झालेला सगळा क्लास वहीवर नोंदलेले सगळे उदाहरणं आपल्या आईला दाखवायचे. मिशन आराम जिल्हा परिषदेकडून घेतलेल्या उपक्रमामध्ये मी सकाळी आज एवढं लिहिलंय आणि त्याच्यानंतर मी परत त्या ठिकाणी बसलोय आणि त्या शिष्यवृत्ती मधला हा घटक दशमान परिमाणाचा घटक काढलाय आणि त्या घटकावरची एवढी उदाहरणं मला लगेच सुटली. ते लगेच आपल्या मम्मीला दाखवायचे. व्हेरी गुड. आणि यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की उत्तर या ठिकाणी हे आणि हे करत असताना आपण जर बरोबर केलं परिमाणाच्या पट्टीत मांडलं तर उत्तर या ठिकाणी बरोबर येतं. ओके. या ठिकाणी आपलं हे समजलंय. पहा त्याच्यानंतर आज या ठिकाणी आपण दशमान परिमाणामध्ये काय काय शिकलो, मग त्याच्या संकल्पना परत तुम्हाला उजाळा करून दाखवला. त्यानंतर दशमान परिमाणाची पट्टी डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकाराची पद्धत आहे, 10 10 वाढत जाते आणि उजवीकडून डावीकडे येताना 10 10 कमी होत जाते. हे तुम्हाला मी सांगितलंय. आलं लक्षात. मग परस्पर रूपांतर करताना ज्यावेळेस आपला डावीकडे घर दिलेला आहे आणि उजवीकडे जायचंय त्यावेळेस गुणाकाराची पद्धत कशी लावायची किंवा त्याला गुणिले 1000 कसं करायचं हे तुम्हाला मी समजावून सांगितलंय. उजवीकडून डावीकडे जाताना भागाकार कसा करायचा किंवा त्या घरापर्यंत आल्यानंतर दशांश कसं द्यायचंय हेही तुम्हाला मी सांगितलंय. त्या दृष्टिकोनातून परस्पर रूपांतरांची उदाहरणं आपण तयार करून घेतलीत. या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या असताना आपण पाहिलंय की उदाहरणं सहज सोपे सुटत आहेत आणि आपण या आपला कॉन्फिडन्स सुद्धा आत्मविश्वास सुद्धा खूप वाढलाय की या घटकावर मी गुण चांगले घेऊ शकतो, या घटकावर मी चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतो. आणि इतका सोपा घटक मला आतापर्यंत अवघड वाटत होता, हा अवघड घटक तर काहीच नाही. मग त्या दृष्टिकोनातून आपण जे जे घटक शिकलोय आज, जे जे उदाहरणं शिकलो, पहा दशमान परिमाणाची पट्टी आपण आज पहिलं काम आपलं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही पट्टी हसता हसता खेळता खेळता तोंडपाठ करून टाकायची. मिली सेंटी डेसिग्रॅम डेका हेक्टो किलोग्रॅम, मिली सेंटी डेसिमीटर डेका हेक्टो किलोमीटर, मिली सेंटी डेसिलिटर डेका हेक्टो किलो लिटर. अशा प्रकारे ती तोंडपाठ करायची. तोंडपाठ केल्यानंतर आपण आपल्या मित्राला 5 उदाहरण द्यायचे, त्याच्याकडून आपल्याला 5 घ्यायचे. आपल्या 5-6 जणांचा ग्रुप करायचा हुशार मुलांचा. त्याला सांगायचं की मी आज सकाळी जी तासिका शिकलोय त्याच्यावर तुला 5 उदाहरण देतो, तू ते मला रूपांतर करून दाखव. मग त्याने पण सांगायचं की मी तुला 5 देतो, तू पण मला रूपांतर करून दाखव. ते रूपांतर करायचे. नंतर आपल्या शिक्षकाकडे जायचंय, सर आम्ही आज या घटकावरची तासिका शिकलोय आणि आम्हाला यावरती थोडी सरावासाठी उदाहरण द्या. मग सर तुम्हाला देतील. मग ती तपासून घ्यायची सरांकडून. त्या दृष्टिकोनातून मग ते घटक पक्का होण्यासाठी तुमची मदत होईल. आणि आपल्याकडे जे प्रश्नसंच आहे, जे नवनीतचं पुस्तक आहे, पक्का पायाचं असेल, नवनीत असेल, आणखी कोणतं प्रकाशन असेल, विद्याभारती असेल, जिनेस, त्यामध्ये दशमान परिमाणाची उदाहरणे कुठे कुठे आली ते शोधा. ती उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा. ती उदाहरणे 100% तुम्हाला सुटणार आहेत. आज या ठिकाणी आपण जी दशमान परिमाणाची पट्टी, दशमान परिमाणाचे परस्पर रूपांतर, दशमान परिमाणाची तुलना, हे ज्या गोष्टी आपण शिकलोय, दशमान परिमाणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तुम्हाला उदाहरण मी या ठिकाणी शिकवलंय. परीक्षेला आली उदाहरणं घेतलीत. हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये आपल्या पुढे काही सूचना दिलेली नाही. ज्यावेळेस सूचना दिलेली नसते त्यावेळेस आपण पहिल्या परिमाणामध्ये ते उदाहरण रूपांतर करून घ्यायचं. ही पण तुम्ही या ज्या ठिकाणी शिकलात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा 13 डिसेंबरला तुमची नवोदयची परीक्षा आहे. खूप जवळ परीक्षा आली आहे. 4-5 महिन्यावरती परीक्षा आहे. त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होईल. आता नोव्हेंबर पर्यंत, ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत हा अभ्यासक्रम संपून जाईल शिष्यवृत्तीचा. नोव्हेंबर डिसेंबर तुम्हाला सराव संच, प्रश्नपत्रिका संच सोडवण्यासाठी आहे. मग त्या घटका सोडत असताना, हा घटक सोडवताना तुम्हाला माझी आठवण आली पाहिजे की या घटकावर मला अतिशय सोप्या पद्धतीने सरांनी सांगितलं होतं. त्यामुळे मला ते घटक, त्यावरती उदाहरणे अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने मला सुटत आहेत. तर या प्रकारे खूपच सुंदर अशी ही तासिका आपण एन्जॉय केलीत. मला सुद्धा तुमच्या उत्साहामुळे खूप आनंद वाटला आणि त्यामुळं ही तासिका मला घेण्यासाठी ज्या प्रशासनाने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. लक्षात ठेवा, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्दीने उठायचंय की मी ग्रामीण भागातला जरी असलो तरी या
शिष्यवृत्तीमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये मला कोणत्याही क्लासची गरज नाही, मी जिल्हा परिषदेने ऑनलाईनची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा अभ्यास करून त्याच्यावरील घटकाचा, त्या शिकवलेल्या घटकाचा पुन्हा पुन्हा सराव करून या मेरिट लिस्टमध्ये दम दाखवण्याचं मी हिंमत ठेवतो. मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी असलो तरी पण कोणत्याही क्षेत्रामध्ये चमकण्याची धमक माझ्यामध्ये आहे. या ठिकाणी आपण हे दाखवून द्यायचंय. आपल्या सर्वांना येणाऱ्या 2026च्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आमचे सर्व तालुका प्रशासनाचे अधिकारी असतील, रामनाथजी कराड साहेब असतील, आमचे BO साहेब असतील, आणि या ठिकाणी या तासिकेसाठी मला सहकार्य म्हणून, पाठिंबा म्हणून मित्र उभा असलेले खंबीर आमचे मित्र सुनील खेडकर सर असतील, आणि सकाळपासून महिनाभर ज्यांनी नियोजन सांभाळले असे आमचे वाघ सर असतील, आणि त्यांना मदत करणारे संतोषजी घोगरे सर असतील. या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा एकदा या वाडी वस्तीवरच्या सर्वसामान्य शिक्षकाला एवढं मोठं व्यासपीठ या तालुका प्रशासनाने उपलब्ध करून दिलं आणि मला आपल्यापर्यंत येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.